प्रियजन हो, कसे आहात? ठीक आहात ना? हा नवीन दिवस कसा आहे? प्रत्येक दिवस नवीन असतो. प्रभू आपल्याला नवीन दया आणि आशीर्वाद देत आहे. या दिवशी तो तुमच्यावर आशीर्वादांची वर्षाव करेल. तुम्ही या सिंहाच्या पुतळ्याबद्दल विचार करत आहात का? मी तुम्हाला डेव्हिड लिव्हिंगस्टन बद्दल सांगितलं नव्हतं का, जो आफ्रिकेत वैद्यकीय मिशनरी म्हणून गेला होता. त्याने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. तो त्या काळ्या खंडातील जंगलात राहणाऱ्या लोकांचे जीवन उजवायला गेला. तो येशू ख्रिस्ताची शुभवर्तमान घेऊन तिथे गेला. त्याने त्यांना वैद्यकीय मदत दिली. त्याने त्यांना शिक्षणात मदत केली आणि जीवनमान सुधारले. ते लोकही त्याच्यावर खूप प्रेम करत होते. एकेकाळी तिथे सिंह मोकळेपणाने फिरत नव्हते का? जेव्हा एका सिंहाने त्याच्यावर हल्ला केला तेव्हा एका माणसाने त्याचे संरक्षण केले. तरीही सिंहाने त्याच्या एका हातावर हल्ला केला. जखमी हातानेही तो देवाची सेवा करत राहिला. त्याला मृत्यूच्या पाशातून सोडवण्यात आले. 1844 मध्ये आफ्रिकेत घडलेली ही घटना आहे. त्याची आठवण म्हणून त्यांनी येथे हा पुतळा डिझाईन केला आहे. तुम्ही विचारत की आज परमेश्वराने माझ्यासाठी काय वचन दिले. 2 करिंथकर 1:10. त्याने आम्हांना एवढ्या मोठ्या प्राणसंकटातून सोडवले. तो आता सोडवत आहे आणि तो आम्हांना ह्यापुढेही सोडवी. प्रेषित पौल त्याच्या अनुभवाबद्दल लिहितो. सुवार्तिक सेवेमुळे त्याला खूप त्रास झाला. लोकांकडून छळ, अनेकांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण प्रभूने त्याला वाचवले. तो म्हणतो तो आपल्याला सोडवतो. तो अजूनही सोडवेल. हे तुमच्या आयुष्यातही घडले नाही का? ज्याप्रमाणे प्रभूने डेव्हिड लिव्हिंगस्टनला सिंहाच्या तोंडातून वाचवले. सैतान गर्जणाया सिंहासारखा उठला आणि तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न केला. दुष्ट लोक उठले आणि तुम्हाला त्रास देण्याचा हेतू ठेवला. तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, शिकता, व्यवसाय करता किंवा देवाची सेवा करता, तिथेही ते उठले नाहीत का? त्यांनी तुम्हाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आज तुम्ही जिवंत कसे? प्रभूने तुम्हाला वाचवले. प्रभूने तुम्हाला दुष्टांच्या हातून वाचवले. प्रभूने तुम्हाला सैतानाच्या तोंडातून वाचवले. तो अजूनही तुम्हाला वाचवत आहे. दररोज संघर्ष नाहीत का? दररोज संघर्ष, समस्या आणि अडचणी असतात. तो आपल्याला रोज वाचवतो. येणाऱ्या दिवसांत हे संघर्ष संपणार नाहीत. आपल्या मृत्यूपर्यंत संघर्ष आणि दुःख राहतील. सैतान आपल्या विरुद्ध लढत राहील, पण प्रभू आपल्याला शेवटपर्यंत वाचवेल. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. विश्वासाने म्हणा, प्रभूने मला आतापर्यंत वाचवले. तो मला अजूनही वाचवत आहे. तो मला वाचवेल. आज तुम्हाला एखाद्या गोष्टीत मदतीची गरज आहे. तुम्ही अडचणीत आहात. दुष्ट लोकांमुळे निर्माण झालेल्या अडचणी. तुम्ही अशा कठीण परिस्थितीत जिथे तुम्हाला फसवले आहे. तुम्हाला या अडचणीतून मुक्त व्हायचं नाही का? आज एक चमत्कार घडेल. प्रभू तुम्हाला वाचवेल. तो तुम्हाला शेवटपर्यंत वाचवेल आणि मार्गदर्शन करेल. निराश होऊ नका. घाबरू नका. तुम्हीही प्रेरित पौल आणि डेव्हिड लिव्हिंगस्टन सारखे म्हणू शकता. सिंहाने जरी हल्ला केला तरी प्रभू मला वाचवेल. तुम्ही हे आनंदाने म्हणू शकता. आज तुम्ही विश्वासाने हे म्हणाल का? प्रभू आतापर्यंत मला वाचवल्याबद्दल आणि मार्गदर्शन केल्याबद्दल स्तुती असो. आज या परिस्थितीतही मला आता वाचवणाऱ्या तुझ्या प्रेमासाठी तुझे स्तुती असो. तुझे स्तुती असो, कारण तू अजूनही मला वाचवशील. काहीही मला इजा करू शकत नाही किंवा मला दडपू शकत नाही. काहीही मला नष्ट करू शकत नाही. मला वाचवणाऱ्या प्रभूला स्तुती असो.
तुझे स्तुती असो, कारण आज माझ्यासाठी एक चमत्कार घडेल. येशू ख्रिस्ताच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.